वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथे 23 सप्टेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले। पावसाळ्यात धरणातील पाणी पातळी वाढताच अप्पर व लोअर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडणे अपरिहार्य झाले आहे। पाणी सोडताच वर्धा नदीला पूर येणे आणि या पुरात हजारो हेक्टर जमीन पाण्यात दबणे हा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरूच आहे। लोअर वर्धा प्रकल्पाच्या पाण्याने सन 2012 पासून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते। त्या जमिनी शासनाने संपादित कराव्या यासाठी रोहणा, सायखेडा, रसुलाबाद, सोरटा, दिघी, वडगाव येथील शेतकऱ्यांनी आर्वी पुलगाव मार्गावरती रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालले। आपण धरणातून पाणी सोडताना नियोजन करत नसल्याने हे सगळे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटली। 4 ऑक्टोबरच्या आत संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त सभा घेऊन जमीन संपादन करण्याबाबत योग्य चर्चा घडवून आणल्या पाहिजे असे दोन्ही बाजूंनी मान्य केल्याने मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले। पण ठरल्याप्रमाणे झाले नाही तर दिनांक 4 ऑक्टोबर नंतर हे सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे मोठ्या संख्येने येऊन रास्ता रोको आंदोलन करतील अशी सूचना व इशारा शेतकऱ्यांच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला। आमच्या जमिनी शासनाने संपादित कराव्या व आम्हाला समृद्धी मार्गात ज्याप्रमाणे मोबदला दिला तसा मोबदला द्यावा ही मागणी लावून धरण्यात आली। प्रकल्पग्रस्तांची दैना वेगळी आहे। लोअर वर्धा प्रकल्पामुळे लोकांच्या जमिनी पाण्याखाली बुडतायत आणि शेती पाण्यात बुडाल्यात आणि शेतकरी वरच्या पाण्यात बुडतोय अशी परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीकडे प्रशासनाने गंभीररित्या लक्ष देणं गरजेचं आहे। या शेत्यांचे त्वरित सर्वे करावे आणि आजच्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार या शेत्या संपादित केल्याशिवाय दुसरा कायमचा तोडगा याच्यात कोणताच दिसून पडत नाही। 2012 पासून कायम या शेत्या पाण्याखाली बुडतायत। शेतकरी शेवटपर्यंत खर्च लावतोय आणि ऐन वेळी जेव्हा त्याचं उत्पादन त्याच्या हाती येण्याची वेळ असते त्या उत्पन्नाच्या वेळेस त्याची शेती बुडते। जर तुमचं एखादं नुकसान झालं, तुमची एका महिन्याची पगार बुडाली तर तुम्ही त्याच्यासाठी नाना प्रकारचे खोटे नाटे कितीतरी आरोग्याशी संबंधित घरची बायको बिमार, आई बिमार, कितीतरी प्रमाणपत्र जोडून आपली तिथे एका महिन्याची पगार काढता आणि या शेतकऱ्याचं पूर्ण लावलेलं इन्व्हेस्टमेंट केलेलं सगळं त्या शेतीत बुडतं। काहीतरी याचं भान ठेवा आणि या शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे लक्ष घाला। प्रशासनाने त्वरित या सगळ्या होणाऱ्या नुकसानाची यथोचित प्रकारे लक्ष घालून यथोचित त्याचा सर्वे करावा आणि यांना मोबदला द्यावा, झालेल्या नुकसान भरपाई द्यावी। ती नुकसान भरपाई यांच्या खऱ्याखुऱ्या झालेल्या खर्चानुसार द्यावी आणि सोबतच शेतकऱ्यांच्या ज्या पाण्याखाली नेहमी बुडणाऱ्या शेत्या आहे त्या अधिग्रहित करण्यात याव्या ही आमची या ठिकाणाहून आज मागणी आहे। दरवर्षी होणाऱ्या नुकसानामुळे आता शेतकऱ्यांची मानसिकता अजूनच खराब व्हायला लागली आहे। पावसाळ्यात पूर येणे, धरणाचे पाणी सोडले जाणे, पुरात जमीन दबणे हे दुष्टचक्र यापुढे कधीच थांबणार नाही या कल्पनेने पीडित शेतकरी पेरणी करावी की नाही या संभ्रमात पडलेले आहेत। शिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचलेले असल्याने हे दुष्टचक्र थांबण्यासाठी साधारण पुरातही ज्या जमिनी बाधित होतात अशा सर्व जमिनी शासनाने संपादित कराव्या व बाजारभावाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।